नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रफुल्ल इंगळे आपल्या ह्या YouTube चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। तर बघा, आपली जी सिरीज सुरू आहे कसोट्या शिकवत आहे मी कसोट्याचे व्हिडिओ दिलेले आहे तुम्हाला। एक 11ची कसोटी सांगितली, 9ची, 7ची। आज आपण पाहणार आहे 72ची कसोटी। कितीची कसोटी शिकणार आहे? 72ची। आता 72ची कसोटी कशी असते हे समजून घेऊ आपण। पहिले ते एक क्वेश्चन आहे बघा, एसएससी सीजन ला आलेलाच प्रश्न आहे, प्रीवियस इयरचा। आपण त्याला पाहू। तर सर्वांनी लक्ष द्या, समजून घेऊ 72ची कसोटी कशी पाहायची आहे आपल्याला। तर बघा, यदि 9 अंकों की संख्या किती 98, 5, x, 36, 7, 8 आणि y संख्या 72 से विभाज्य है तो त्याला विचारलं तुम्हाला काय ब्रॅकेट मध्ये 4x - 3y का मान कितना है, हा प्रश्न आहे। म्हणजे तुम्हाला विचारला 4x - 3y म्हणजे किती। तर बघा 72ची कसोटी लावायची हा प्रश्न आहे, मी लिहिला इथं डबल। तर 72ची कसोटी नेमकी समजा 72ची कसोटी करायची कशी असते। तर 72ची कसोटी डिपेंड आहे बघा 72 72 ची कसोटी कशी। तर 72 ले जर तुम्ही ब्रेक केला तर काय होते 8 9 72। 72 ले जर आपण ब्रेक केला तर काय होते 8 9 72। तर 72ची कसोटी लावणं म्हणजे 8ची आणि 9ची दोन्ही कसोट्या मॅच करायच्या आहे। 8ची ज्या याले 8ची कसोटी लागत असेल आणि त्याने 9ची कसोटी लागत असेल, दोन्ही कसोट्या लागत असेल तर तिथे 72ची कसोटी लागत असते, याचा अर्थ असते। तर बघा मग आता 8ची कसोटी पण मी शिकवली आहे तुम्हाला, पण तरी एकदा सांगून देतो मी। 8ची कसोटी म्हणजे शेवटून इकडनं उजवीकडून इकडून उजवीकडून तिसरा डिजिट जर सम असेल, मी 8च्या कसोटीचे तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहे, वाटलं तर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्याच्या सगळ्या लिंक देईन तुम्हाला। बघा, तर तिसरा डिजिट जर समीकडून उजवीकडून तीन डिजिट घ्यायचे, तिसरा डिजिट जर सम असेल तर शेवटच्या जर ह्या दोन घराले 2 डिजिटले 8 न पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या पुऱ्या नंबरला 8 न पुरा भाग जाते। तसंच इथे तिसरा जर डिजिट विषम असेल, विषम, तर ह्या शेवटच्या 2 घरामध्ये 4 प्लस करायचे आणि 4 प्लस करून जर त्याने पुरा 8 न भाग जात असेल तर 8ची कसोटी लागते। ठीक आहे, हे झाले 8ची। आणि 9ची कसोटी तुम्हाला माहित आहे, रेग्युलर मध्ये तुम्ही त्याला सगळ्याला जोडून करता, जोडून नाही करायचे। 9ची जे पट आहे ते काउंट नाही करायचे, ते फेकून द्यायचे। 9ची पट 9 18 हे जोडायचे नाही, याला सोडून द्यायचे म्हणजे फेकून द्यायचे, तिले मोजायचं नाही। आणि रिमाइंडर काय आला पाहिजे 0 आला पाहिजे। रिमाइंडर काय आला पाहिजे 0, तरच तिथे पुरी 8ची कसोटी 9ची कसोटी लागत। तर पहा कसं मग आता हा इथे y ची किंमत भरावी लागणार आपल्याला पहिले। तर y ची किंमत भरासाठी बघा तिसरा डिजिट पाहिजे, 1 2 हा तिसरा डिजिट पाहू आपण। तिसरा डिजिट काय इथं आता विषम आहे, तिसरा डिजिट काय विषम आहे। तर विषम आहे त्याच्यामध्ये 4 ऍड करायला लागेल, 4 ऍड करून हा पुरा कटला पाहिजे। तर 4 ऍड करून कटला पाहिजे। तर बघा आता 4 ऍड करून आता कोणता नंबर कटते, तर 8च्या नंतरचा नंबर ठेवला तर 88 कटते। मग 88 कटते तर ओरिजिनल मध्ये y ची किंमत 4 असायला पाहिजे। काऊन का 84 असेल ओरिजिनल मध्ये तिथं। जेव्हा आपण हा नंबर विषम आहे तेव्हा त्याच्यामध्ये 4 ऍड करू तर नंबर 88 होईल ना, तेव्हा तो 88 कटल। तर याचा अर्थ y ची किंमत किती आली 4 आली, y ची किंमत किती आली 4 आली। आता इथं जे कसोटी ठेवायची आपल्याला ते 9ची कसोटी, एक 8ची कसोटी ठेवली आपण, आता 9ची कसोटी मॅच करू। 9ची कसोटी म्हणजे 9 9ची पट फेका, हा 9 गेला, हा 6 आणि 3 9 गेला, हा 6 होते ना 3 होते, हा 9 गेला। त्याच्यानंतर बघा 9 9 फेकायचा आपल्याला। तर बघा हा 8 आणि 7 किती होते 15, 8 आणि 7 किती झाला 15, आणि 15 9 18 फेकू शकता तुम्ही, याच्यातला 3 देतो मी। 15 आणि याच्यातला जर 3 गेला तर किती झाला 18 गेला। मग याच्यातला 3 गेल्यामुळे उरले किती 2, 2 मधला येले 1 देतो, 9 हाय गेला, तरी उरला किती 1, उरला किती 1, इथं उरला 1 आणि इथं किती उरला 4, 4 ने किती झाला 5। आता 9 कटाले पाहिजे तर किती घ्यायला लागेल, मग इथं किती घ्यायला लागेल 4, ह्या 1च्या जागी 4 घ्यायला लागेल। काऊन का हा 4 आणि हा 4 8 आणि हा उरलेला 1 9, तर पुरा जो डिजिटचा सम आहे तो 0 किंवा 9 आला, म्हणजे पुरी 9 9ची पट फेकली आला ना। आता बघा x ची किंमत किती आहे 4 आहे आणि y ची किंमत किती आहे 4 आहे, तर त्याला फिलअप करायचं आहे। तर काय म्हटलं काय ते ना बघा, हा ते विचारलं तुम्हाला, तर काय विचारलं इथं लिहून देतो समजून घ्या। 4x - 3y, तर x ची किंमत ठेवली 4 आणि y ची किंमत ठेवली आपण 4। हा 4 चौक किती होते 16, हा 4 चौक किती झाला इथं लिहितो 16, आणि 3 चौक किती झाला 12। तर 16 मधून 12 गेला तर किती उरला 4, तर हे तुमचं 4 आन्सर आहे। 16 मधून जर 12 गेला तर किती उरला 4। तर अशा प्रकारे 72ची कसोटी आपण पाहत असतो। 72ची कसोटी म्हणजे
72ची कसोटी, 8ची 9ची कसोटी म्हणजेच 72ची कसोटी आहे. तर आशा करतो सर्वांच्या लक्षात आलं असेल आणि सगळ्याले समजलं असेल. अशाच प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं असते. तर आपण आता पुढचा प्रश्न पाहू. 72च्या कसोट्या शिकवत आहे मी तुम्हाला. आता पुढचा नेक्स्ट वाला प्रश्न पाहू. आणि कोणी चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला आता हा प्रश्न पाहू, याला समजून घेऊ. तो बघा एसएससी सीजन ला आलेला प्रश्न है. समझा यदि 8 अंकों की संख्या 78 9x531y संख्या 72 से विभाज्य है तो 5x - 3y बरोबर का मान क्या होगा असा प्रश्न आहे. तर लक्ष द्या आता सगळे जण. आता बघा आपल्याला कोणाची कसोटी पाहायची आहे. 72ची चालू आहे आपली कसोटी. 72ची कसोटी म्हणजे कोणती लावायची, 8ची आणि 9ची. कारण 8 9 72 होते. 72 जर आपण फॅक्टराइज मध्ये जर आणला तर 8 9 72 जर करतो म्हटलं तर एक 8ची आणि 9ची कसोटी दोन्ही कसोट्या लागतात तर 72ची कसोटी लागते. तर पहिले तर वायची किंमत भरू. इथं तिसरा डिजिट पहा. कोणता आहे तिसरा डिजिट, विषम आहे. विषम तर तिसरा डिजिट विषम आहे. तर हा 4 जेव्हा ऍड करू, 4 जेव्हा याच्यात ऍड करू तेव्हाच तो कितीनं कटला पाहिजे, 8 न कटला पाहिजे. तर 4 ऍड केल्यावर 8 न कटत. तर 8 न कटणारा नंबर कोणता आहे, 16 आहे. 8 न कटणारा नंबर कोणता असेल, 16 असेल. तर हा किती असायला पाहिजे मग, 12 असायला पाहिजे. काऊन 12, हा तिसरा डिजिट आहे काय विषम. तर हा जर 12 असेल तर ह्या 12 असेल त्याच्यामध्ये किती ऍड करतो आपण, 4 ऍड करतो. तर 12 च्या किती, 16 8 न कटते पुरा पुरा. त्याचा अर्थ 12. तर वायची किंमत 2 झाली. समजली इथपर्यंत. काऊन 8ची कसोटी आपण इकडचे 3 घरं चेक करतो. तिसरा डिजिट विषम असेल तर 4 ऍड करून काढतो. तिसरा डिजिट सम असेल तर डायरेक्ट काढतो 2 घरात. ठीक आहे. आता 9ची कसोटी लावतो. चला 9 9ची पट फेका. 9 फेकला. त्याच्यानंतर बघा हा 7 आणि हा वायची किंमत 2 वाला 9 गेला. हा 7 आणि हा 2 9 9 फेकायचे असते काय. त्याच्यानंतर हा 8 आणि हा 1 चालला गेला 9. आता हा 5 आणि 3 किती झाला, 8. 5 आणि 3 किती झाला, हा 8 झाला. 5 आणि 3 किती झाला, 8. आता याले 8 हा झाला 8 आणि हा स्वतः 8 आणि याले किती द्या लागते, फक्त 1 द्या लागते. आता 1 तर 8 आणि 1 किती होईना, 9. कोण का 5 आणि 3 8 आणि हा 1 किती 9. तर हा 9 कॅन्सल आउट होईल. तर 1 ची किंमत किती आली मग 1 आली आणि y ची किंमत किती 2 आली. तर आपल्याला विचारलं पाहून घ्या 5x - 3y बरोबर किती. तर 1 ची किंमत 1 आहे आणि y ची किंमत किती आहे 2 आहे. तर हा 5 काय होते 5 मायनस 3 दोन्ही काय होते 6. तर 5 मधून 6 गेला उरला किती 1. पण कोणता 1 उरल, मायनस वाला 1 उरल. कोणता 1 उरल, मायनस वाला 1 उरल. तर आन्सर काय होईल, -1. आन्सर किती होईल, -1. तर आशा करतो सर्वांच्या लक्षात आलं असेल, सगळ्याला समजत असेल. अशा प्रकारे शाळे पुराच्या पुरा प्रश्न आपल्याला पाहायचा असते. ठीक आहे. तर चला आता पुढचा प्रश्न पाहू आणि पुढचा प्रश्न पाहू आपण. याला समजून घेऊ नेमकं कसं करायचं आहे. तर बघा 72ची कसोटीवाला प्रश्न सुरू आहे आपले सगळे. यदि 7 अंक वाली संख्या 94 x 29 y 6 72 से विभाज्य है तो काय म्हणते बघा, एक्स वाय नॉट इक्वल म्हणजे एक्स वाय दोन्ही ज्या व्हॅल्यू आहे सारख्या नाही आहे के लिए ब्रॅकेट मध्ये 2x + 3y का मान ज्ञात करे. हा प्रश्न आहे. आता लक्ष द्या. आता 72ची कसोटी म्हणजे आतापर्यंत पाहत आला आपण. 72 म्हणजे कोणती कसोटी लावायची, 8ची आणि 9ची दोन्ही कसोट्या लागत असेल तर 72ची कसोटी लागते. तर पहिले 8ची कसोटी चेक करू आपण. इकडचे 3 डिजिट, तिसरा डिजिट विषम असेल तर 4 ऍड करतो या 2 घरात आणि तिसरा सम असेल तर डायरेक्ट 2 घर काढत असतो. बरोबर. मग आता तिसरा डिजिट काय विषम, त्याच्यामध्ये 4 ऍड करावं लागेल. त्याच्यामध्ये किती 4 ऍड करावं लागेल. तर लास्ट डिजिट 5 6 आणि 4 किती होते 10 होते. 10 म्हणजे लास्ट डिजिट काय झाला 0 झाला. लास्ट डिजिट काय झाला 0 झाला. मग आता लास्ट डिजिट 0 वाला जो नंबर आहे तो कोण कटते, एक तर 40 कटन, एक तर काय कटन डायरेक्ट 80 कटन. किती न 8 न. मग हा जर 40 झाला पाहिजे तर इथे किती असेल 3 असेल. वायची किंमत कसं पहा म्हणजे हा 36 असेल, हा 36. तर तरच आपण इथं विषम नंबर आहे त्याच्यामध्ये 4 ऍड करू ना. 36 मध्ये 4 ऍड केला तर किती होईल 40 होईल. तो पुरा 8 न कटते. आणि दुसरा असेल एक तर 3 राहू शकते किंवा दुसरा नंबर 7 राहू शकते. 7 कसं पहा बरं. हे 76 झाले. 76 मध्ये 4 ऍड केला तर 80 होते. मग हे दोन्ही नंबर कटणार आहे 40 आणि 80. आशा करतो इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता वायची किंमत एक तर 3 असेल किंवा 7 असेल, दोनपैकी कोणती आहे ते पाहू आपण. चला आता 9ची कसोटी लावू. 8ची कसोटी लावली आपण. आता 9ची तर बघा हा 9 गेला, हा 9 गेला. त्याच्यानंतर बघा 3 जर असेल तर हाही 9 जाते. 3 जर असेल तर काय जाते, हाही 9 जाते. मग उरलं किती हे 6 आणि मग इथे किती घ्या लागेल 3च घ्या लागेल. मग x से 3 आणि y 3. तर हे काय म्हणलं त्याला बा x आणि y दोन्ही सारखा पाहिजे नाही म्हणते. याचा अर्थ हे 3 हा 3 नाही आहे.
तर मग हाय 3 नसेल, मग हा 3 नाही. तर दुसरं काय असं मग 7 असेल. 2च पर्याय होते तर फक्त 7 असेल. चला हा 9 गेला, हा 9 गेला, चला याने हटवू आपण. हा 6 आणि याच्या मधला मी 3 देत दिले. 6 आणि 3 9 गेला, तरी उरला किती इथे याच्याजवळ 4. किती उरला 4. आता हा 4 आहे, हे 4 8 आणि हे 2 किती झाले 10. 9 ची पट फेका लागते तर 9 चालले गेले तर उरला 1. इथे किती ह्या इथे किती घ्या लागला 8. काऊन हा 1 उरला असे म्हणू शकता. 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 18 पुरा 18 गेला. समजलं. मग आता x ची किंमत 1 आणि 8 आणि दुसरी किती आली 7. y ची किंमत 7 आली. तर बरोबर इथं 2x 3y. तर इथं x ची किंमत 8 आहे आणि y ची किंमत किती आहे 7 आहे. 8 दोन्ही किती होते 16 होते प्लस 7 किती 21 होते. 16 आणि 21 जोडला तर आन्सर काय होते तुमचं 37 होते. आन्सर काय होते 37. तर अशा प्रकारे 72 ची आपण पूर्ण कसोटी पाहत असतो. अशा प्रकारे 72 ची कोणी शिकायची असते. तर 72 ची कसोटी करणं म्हणजे 8 ची आणि 9 ची कसोटी आहे. दोन मिळून ते 72 ची कसोटी बनलेली आहे. तर आशा करतो सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला. ठीक आहे. तर आशा करतो सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर अशा प्रकारे आपण पुरी 72 ची कसोटी पाहिली. ठीक आहे. थँक्यू.